तर मंडळी, आजच्या दिवसाची किंवा आजच्या व्लॉगची सुरुवात दत्त महाराजांच्या दर्शनाने करूयात. तर मी आज सकाळची वेळ होती, अगदी सकाळ सकाळचा दिवस उगवला होता. जशी सूर्याची किरणं पडतात तशाच प्रकारे मी अगदी सूर्याच्या किरणाबरोबर दर्शन घेतलं होतं. ते म्हणजे दत्त महाराजांचं. कारण की मी एकदम एवढ्या सकाळचं कुठं चालले, तर मी एकदम एवढ्या सकाळची दूध आणण्यासाठी चालले होते गोट्यावरती. तर गोट्या जातानाच रोडलाच मंदिर लागतं, तर मग जाताना येतं मी दर्शन घेत असते. तर म्हटलं आज आपला पारायणाचा दुसरा दिवस पण आहे, गुरुचरित्र पारायणाचा. तर म्हटलं दत्त महाराजांचं दर्शन घेऊया, चला आपण जाऊया गोट. जायचं दीड. हां, दीड. चला आता दूध तरी घेतलेलं आहे, आता जाऊयात घरी. रोडनं चालले होते. आता ऊन छान आलं होतं, सकाळची वेळ होती पण ऊन चांगलं आलं होतं. पण जाताना खूप थंडी लागत होती, ऊन नव्हतं, त्यामुळे मी स्कार्फ गुंडाळून गेले होते. आता पण बघा थोडं ऊन आहे आणि असं घेतलेलं आहे दूध. चाललो आहे आता आपण घरी. चला आता जाऊयात घरी. घरी आले तर राहिलं होतं पार रांगोळी वगैरे काढायची राहिली होती आणि उंबऱ्यावरती पण रांगोळी काढायची राहिली होती. तर आलेल्या उंबऱ्याचं पूजन केलं आणि उंबऱ्यावरची छान अशी रांगोळी काढून घेतली. कारण की सकाळचं लवकर पूजा आपली झाली होती, पारायण लवकर सकाळ झालं होतं. पण सकाळचं बाहेर अंधारी असतो, थंडी असते आणि त्यामुळे सकाळ सकाळचं उंबरा पूजन करायचं जमलं नाही. तर आत्ता मी उंबऱ्याचं पूजन केलं आणि रांगोळी पण काढायची राहिली होती. उंबऱ्याचं पूजन केलं, रांगोळी काढली, फुलं उंबऱ्याला फुलं अर्पण केली आणि आता उंबऱ्याला पण नाम ओढून घेते. तर अशा प्रकारे आपला आजचा काय दिवस आहे, आजचा व्लॉग आहे. तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा, शेअर करा. आणि आत्ता मी काढते रांगोळी. इथं बघा रांगोळी काढायचं होतं बाहेर. तर अगोदर सगळं झाडू वगैरे धुवून झालं होतं सगळं. तर रांगोळी काढताना थोडंसं ते स्वतः टाकून घेते आणि त्याच्यावरती आता आपल्याला छान अशी रांगोळी काढायची आहे. मग आपली महाराष्ट्रीयन संस्कृती किती छान आहे बघा. ज्यावेळेस आपण सणवार असतो किंवा घरामध्ये पूजापाठ असतो, तर अशा वेळेस तर आपण रांगोळी काढतो. म्हणजे खूप छान त्यावेळेस वेगळं असं फील होतं आणि काहीतरी आपल्याकडं आहे कार्यक्रम किंवा काहीतरी आपल्याकडं आहे असं वाटत असतं. पण काही जण तर बघा रोज रांगोळी काढतात. पण काही वेळेस काय होतं की मला हे रोज रांगोळी काढायला जमत नाही. पण रोज जरी नाही जमली रांगोळी काढायला, तरी मी आता सणवार असतो किंवा आपल्याकडे पूजापाठ असतात, अशा वेळेस तर मी आवर्जून काढते. आणि गुरुवारी बघा, गुरुवारी पण छान उंबऱ्याचं मी हळदीने पण करते, बाहेर रांगोळी काढते देवघरासमोर. छोटी का होईना, 2 रेषा का होईना रांगोळी काढायची, कारण की त्याचं महत्त्व पण तेवढं आहे आणि खूप त्याच्या मागं पण पॉझिटिव्ह एनर्जी असते. कारण की असं म्हणतात की आपण दरवाजासमोर जर रांगोळी काढली तर किडे मकोडे काही सरपटणारे प्राणी वगैरे घरामध्ये येत नाही, असं म्हणतात. ते कितपत खरं आहे माहीत नाही, पण रांगोळी काढल्यावर तरी खरं आपल्या घरी काहीतरी पूजा सणवार आहे असा फील होतं. म्हणून मी रांगोळी तर नेहमी काढते. रांगोळी काढून घेतली, छोटीशीच रांगोळी काढलेली. तर रांगोळी तर छान काढून घेते आणि आता रांगोळीवरती आपल्याला हळदी कुंकू व्हायचे. जोपर्यंत आपण रांगोळीवरती हळदी कुंकू वाहत नाही तोपर्यंत आपली रांगोळी संपूर्ण होत नाही. त्यामुळे रांगोळीवरती हळदी कुंकू वाहून झालं. चला आता आजचं तर पूर्ण देवपूजेचं पूर्ण आटोपलेलं आहे. तर तुम्हाला उंबरा तर अशा प्रकारे छोटीशी रांगोळी काढली आणि उंबऱ्याचं पण पूजन केलेलं. अशा प्रकारे आपली आजचं उंबरा पूजन झालेलं, बाहेरची रांगोळी काढून झालेली आहे. आणि ही आहे आपली आजची देवपूजा. स्वामींना नैवेद्य पण दाखवायचा आहे आणि सकाळी देवपूजा झाली पण 10:30ची वेळ आहे, कारण की 10:30ला आपल्याला नैवेद्य दाखवायचा असतो. तर मग नैवेद्य दाखवताना देवा तर आपला जी अखंड चालू आहे, पण म्हणजे अगरबत्ती होती ती संपली होती. परत पुन्हा एकदा अगरबत्ती लावली आणि इकडं पण छान अशी रांगोळी काढून घेतलेली, त्याच्यावरती हळदी कुंकू टाकून घेते. तर आपली रांगोळी संपन्न झालेली आहे. अगदी छोटीशी काढली, कारण काय होतं की सगळी फिसकटून जाते फरशीवरती रांगोळी आणि पारायणाला बसलं की मग ते साडीनं वगैरे थोडं इकडे तिकडे हल्लं की ते रांगोळी फिसकटते. त्यामुळे मी छोटीशी रांगोळी काढली. आणि काय बघा, आजची आपली अशी देवपूजा आहे, म्हणजे स्वामींचं पारायण आहे ना, आपली देवपूजा झालेली आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू पहा. तर फुलं काही देवांना व्हायची राहिली होती,
गोमाताला अशी ती पिवळी फुलं दिसतात आणि शेवंतीची ती फुलं आपण विकत आणली होती रात्री. आणि आपल्या दारामध्ये झाड तुम्हाला माहिती आहे की आपल्या दारामध्ये जास्वंदीचे झाड आहे, त्याला पण भरपूर सारी फुलं येतात. पण मी म्हटलं की थोडं हार करायच्या हिशोबाने म्हटलं फुलं आणायची होती, पण हार करण्यासाठी छोटी फुलं भेटलीच नाहीत. मग हे फुलं आणलेली. मग म्हटले नुसती फुलं व्हाव्यात आणि जास्वंदीची फुलं आहेत ते फुलं पण जिथं कमी पडतील तिथं म्हटलं व्हायची. तर शेवटी बघा, आपण जर देवांना फुलं वाहतो ती कधी काल परवा तोडलेली असतात, अगोदर तोडलेली असतात. मग ती फुलं तशी म्हणायला गेलं तर शिळीच असतात. मग त्यापेक्षा माझा असं विचार आहे की आपण बाहेरून विकत शिळी फुलं आणून देवाला वाहण्यापेक्षा आपल्या दारामध्ये एवढं मोठं झाड आहे, मग आपण ताजी ताजी फुलं तोडून वाहू शकतो ना. म्हणून मी जास्त करून विकत आणायच्या फंद्यामध्ये पडत नाही. आपल्याकडे ती आहेत फुलं, ताजी फुलं आहेत, तर मग ती देवाच्या चरणी अर्पण करायची असतात. करायच्या हिशोबाने मी देवाला तीच आपल्या घरची, तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक पूजेमध्ये पाहिलं असेल की मी जास्त करून आपल्या दारात जास्वंदीची फुलं आहेत तीच वाहत असते. पण आता मला रात्री माझ्या डोक्यात कसं होतं की घरीच आपण छोटे फोटोला एक आणि कलशला एक हार करायचा होता, म्हणून फुलं मागवली होती. आणि जशी फुलं मागवली तशी ती फुलं भेटली नाहीत. त्यामुळे म्हटलं चला फुलं वाहूनच घेऊया. तर बघा इकडे कलशाला पण छान असं फुल घेतलेलं आहे, वाहिलेलं आहे. सर्व देवांना छान फुलं वाहिलेली आहेत. आजची छान मस्त आता दुसरा दिवस आहे आणि बघा खूप छान अनुभव येतात. जे गुरुचरित्राचं पारायण केलं असेल त्यांना माहीत असेल की पहिल्या 2 ते 3 दिवसामध्ये खूप छान अनुभव येतात, म्हणजे सगळ्या प्रकारचे अनुभव येतात. तर माझे काही अनुभव आहेत मी तुम्हाला नंतर ना जेव्हा माझे पारायण संपूर्ण होईल त्यावेळेस मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर नक्कीच करेन. तर असं बघा आपला अखंड दिवा पण चालू आहे, धूप दीप चालू आहे आणि खूप छान आणि प्रसन्न वाटतं बघा. कारण की आपण सकाळी लवकर उठतो, कामं पण आटोपतात, देवपूजा होते आणि तो वेगळाच फील असतो. ज्यावेळेस आपण देवपूजा करतो ना त्यावेळेस खूप छान पॉझिटिव्ह वातावरण होतं आणि खूप मन प्रसन्न असं राहतं. छान असं आजचं वातावरण आहे. स्वामींना आज नैवेद्य दाखवायचा होता, तर तोही सकाळी मी 10:30 वाजता लावला होता. 10:30ची वेळ आहे, मी व्हिडिओ शूट करते ती. आणि 10:30चा नैवेद्य दाखवल्यानंतरच आपण बी काही ना काही म्हणजे तोच नैवेद्य जो आहे ते खायचा असतो, आपण जे खाणार आहे ते. तर मी हे गव्हाचं पदार्थ म्हणजे चपाती आणि दूध खाते आणि देवाला पण तोच नैवेद्य असतो. तर तो आपला आजचा नैवेद्य दाखवून झालेला आहे. छान असे आपला आजचा दुसरा दिवस आहे. बघू अजून पुढं खूप छान अनुभव येतील, काय अनुभव येतील कसे ते तुमच्यासोबत मी पुढं व्हिडिओद्वारे शेअर करणारच आहे. तर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडतात का नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. तर छान अशी बघा फुलं, किती सुंदर फुलं येते. अगदी काल आणलेली होती पण अजून एवढी काही सुकली नाहीत, पण छान आहेत. म्हणजे रोज रोज आपण घरातच मी फुलं वाहते, तर म्हटलं हार करण्यासाठी आणली होती. म्हटलं चला देवाला वाहूयात. आणि हे विष्णू सहस्त्रनाम आहे बघा. कारण की आपल्याला रोज संध्याकाळी झोपण्या अगोदर विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं असतं. आणि इथं तुम्ही म्हणता की खडीसाखर टोपणामध्ये का ठेवली, कारण की मी पूजेला बसली आणि जेव्हा मी पारायणाला बसले त्यावेळेस लक्षात आलं की देवाला आज नैवेद्य दाखवलं नाही खडीसाखर. कारण की सकाळी आपण नैवेद्य दाखवला की संध्याकाळपर्यंत तो काढून घ्यायचा आणि तो आपण घरच्याने खायचा. आणि रोजच्या रोज देवाला वेगळा नैवेद्य, पाणी जे आहे ते बदलायचं असतं, फुलं वगैरे बदलायचे असतात. तर तसंच मी पाणी पण बदललं आणि नैवेद्य सगळ्यांनी खाल्ला तो खडीसाखर. आणि मग तो वाटी तिकडेच राहिली. मग आणि दुसरा नैवेद्य ठेवायचं सकाळी विसरून गेले, त्यामुळे तिथेच ते टोपण होतं त्या भरणीचं, त्या भरणीच्या टोपणामध्ये नैवेद्य ठेवला. कारण एकदा बसलं की आपल्याला उठायचं नसतं ना बोलायचं नसतं, त्यामुळे मी कोणाला आवाज देऊन सांगू शकत नव्हती आणि मी उठवू शकत नव्हती. तर त्यावेळेस मग मी असं जे ॲवेलेबल झालं त्याच्यामध्ये काम चालवलं. शेवटी श्रद्धा महत्त्वाची असते, तुम्ही कसंही करा श्रद्धेपूर्वक करा, तिथे सेवा देवापर्यंत पोचत असते. जसं होईल तसं करायचं, जेवढे नियम पाळता येतील तेवढे पाळायचे. आणि गुरुचरित्र ग्रंथाबद्दल पारायणाबद्दल कोणाला काही माहिती हवी असेल, काही प्रश्न असतील तर नक्की कमेंटमध्ये विचारा, त्याच्यावर तुम्हाला उत्तर दिलं जाईल किंवा त्याच्यात व्हिडिओसुद्धा बनवला जाईल. चला तुम्ही आज शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच तुमचे धन्यवाद. भेटूया पुढच्या उद्याच्या दिवशी. बघू आता उद्या तिसरा दिवस आहे, उद्याचे काही दिवस, उद्याची पूजा, उद्याचे अनुभव उद्या पाहूयात. आजचा दुसरा दिवस तर खूप छान गेला, खूप प्रसन्न. कारण घरावर जेव्हा पूजापाठ असतो तेव्हा
घर आपल्याला एकदम प्रसन्न, कारण की पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये क्रिएट होत असते, त्यामुळे खूप छान आणि प्रसन्न वाटते दिवसभर. तर भेटूया पुढच्या एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.